नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॅलेंडरवरती जे उदाहरणं असतात ते बघणार आहोत. एकदम सोप्या अशा ट्रिकने आज आपण उदाहरणे सोडवणार आहोत. तर बघा, यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जे महिना आणि महिन्याचे जे कोड आहेत बघा, हे कोड पाठ करणे खूप गरजेचं आहे. बघा, 0336 14 62 50 35 हे कोड पाठच करून ठेवा. या कोड शिवाय आपल्याला उदाहरणं सोडवता येणार नाहीत. आणि त्यानंतर वर्षाचे जे कोड आहेत ते कोड सुद्धा तुम्ही पाठ करून ठेवा. हे कोड तुम्हाला कॅलेंडरवरचे कोणतेही गणित असू द्या ते सोडवण्यास खूप मदत करतील. तर बघा, प्रश्न बघा, 22 जून 2004 रोजी मंगळवार असल्यास 15 जुलै 2017 रोजी कोणता वार असेल? बघा, आपल्याला काय विचारलं आहे की 15 जुलै 2017 रोजी कोणता वार असेल? बघा, बाकी प्रश्नाकडे लक्ष न देता डायरेक्ट 15 जुलै वर लक्ष केंद्रित करा. 15 जुलै 2017 याच्यावरती लक्ष केंद्रित करा. बघा, सुरुवातीला तारीख घेऊया. तारीख घेतली, त्याच्या खाली बघा 15 तारीख आपण घेतली. महिन्याचा कोड घेतला. महिन्याचा कोड आपण 6 का घेतला? तर जुलै महिन्याचा कोड हा 6 आहे, म्हणून खाली आपण 6 घेतलाय. त्यानंतर बघा, वर्षाचा कोड 6 का? कारण 2000 ते 2099 मधील जे इसवी सन येईल त्यासाठी 6 हा कोड घ्यायचा आहे. बघा, त्यानंतर वर्षाचे शेवटचे 2 अंक 2017 आहे, म्हणून वर्षाचे 2 शेवटचे अंक 17 आपण घेतला आहे. त्याला 4 ने भाग देऊन मिळालेला भागाकार इथे या ठिकाणी घ्यायचा आहे. तर बघा, 17ला 4 ने भागले असता 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16. म्हणजेच भाग हा पूर्ण द्यायचा नसतो. भागाकार हा पहिली दुसरी सारखा आपल्याला करायचा असतो. 4 चौक 16, बाकी उरते 1. तर आपल्याला फक्त आलेला भागाकार घ्यायचा, म्हणून इथे आपण 4 घेतलं. प्रत्येक वेळेस जेव्हा कोणतंही गणित तुम्ही सोडवाल तेव्हा 4 नेच भाग द्यायचा. इतर कोणत्याही संख्येने भाग न देता 4 नेच भाग द्यायचा. तर याची टोटल बेरीज 15 6 6 17 अधिक 4 ची टोटल बेरीज ही 48 येते. आणि या 48ला बघा, या 48ला 7 ने भाग दिला असता बाकी 6 होते. बघा, आता या ठिकाणी भागाकार न घेता आपल्याला बाकी जी उरते ती घ्यायची आहे. 7 ने 48ला भाग दिला असता बाकी 6 उरते. ती कसं? 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 सक 42. 7 7 49 होत असतं. 49 ही संख्या मोठी असते, म्हणून 7 सक 42 आणि 42 तरी 42 म्हणजे 48 मधून 42 गेले म्हणजे बाकी उरते 6. आणि 6 नंबरचा वार बघा, हे कोड एकदम सोपे आहेत. रविवारसाठी 0, सोमवारसाठी 1, ते क्रमवारी आहे. शनिवारसाठी 6 कोड येतो आणि आपली बाकी उरते 6. 6 नंबरचा वार कोणता आहे? तर शनिवार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे शनिवार. कोणता? 15 जुलै 2017 रोजी कोणता वार असेल? तर 15 जुलै 2017 रोजी शनिवार असेल. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बघा, कोडचं तर तुम्हाला तुमच्या पाठच होऊन गेला असेल. हे कोड तुम्ही पाठच करा. प्रत्येक उदाहरणासाठी हेच कोड आपल्याला वापरायचे आहेत. तर बघा, 1 जानेवारी 2010 ला शुक्रवार होता, तर 31 जानेवारी 2012 ला कोणता वार येईल? बघा, स्पष्टीकरण बघा. बाकी प्रश्नाकडे लक्ष न देता डायरेक्ट 31 जानेवारी 2012 वर लक्ष केंद्रित करा. बघा, तारीख घेतली 31, खाली महिन्याचा कोड घेतला 0, जानेवारीचा कोड आहे 0, वर्षाचा कोड आहे 6, वर्षाचे शेवटचे 2 अंक आहेत 12, वर्षाच्या शेवटच्या अंकाला 4 ने भागून मिळालेले भागाकार. बघा, या ठिकाणी 12ला 4 ने भागले भागा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12. बघा, या ठिकाणी बाकी 0 उरले. याचा अर्थ असा, ज्या संख्येला वर्षाचे जे शेवटचे 2 अंक असतात त्या संख्येला जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं. लक्षात ठेवा. खूप महत्वाचा प्रश्न आहे, या ठिकाणी गोंधळून जाऊ नका. ज्या ठिकाणी वर्षाच्या 2 शेवटच्या अंकाला 4 ने भागले असता बाकी 0 उरते ते समजा लीप वर्ष. हे बघा, या ठिकाणी त्यांची बेरीज 52 आली आहे. या टोटल यांची बेरीज 31 6 12 3 यांची जी बेरीज आली आहे ती 52 आली आहे. बघा, 52ला 7 ने भागले असता बाकी 3 उरते आणि 3 मधून 1 वजा केले. आता तुम्ही म्हणाल यामध्ये 1 वजा
का केले 3 मधून? तर लीप वर्ष, जेव्हा पण लीप वर्ष येईल तेव्हा आलेल्या बाकीमधून 1 वजा करायचं, म्हणजे राहिले 2. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे, 2 नंबरचा कोड कोणता आहे? 2 नंबरला मंगळवार आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मंगळवार. तर 31 जानेवारी 2012 ला मंगळवार येईल. बघा प्रश्न बघा, 15 ऑगस्ट 2000 सॉरी 15 ऑगस्ट 1947 रोजी आठवड्याचा वार कोणता दिवस होता? बघा 15 ऑगस्ट जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला त्या दिवशी कोणता वार आहे हे विचारलेलं आहे. बघा या बाकी प्रश्नाकडे लक्ष न देता तुम्ही डायरेक्ट 15 ऑगस्ट 1947 वर लक्ष केंद्रित करा. बघा या ठिकाणी बघा तारीख 15 ऑगस्टची 15 तारीख आपण इथे घेतली. महिन्याचा कोड बघा, महिन्याचा कोड कोणता आहे? ऑगस्ट. ऑगस्टचा कोड घेतला आपण या ठिकाणी. ऑगस्टचा कोड घेतला 2. वर्षाचा कोड, वर्षाचा कोड बघा 0. बघा 1900 शतकामधला आलं म्हणून या ठिकाणी आपण वर्षाचा कोड हा 0 घेतला. वर्षाचे शेवटचे 2 अंक बघा 47 आणि याला 4 ने भागले असता उत्तर येते 11. तुम्ही भागाकार करून बघा तुमच्या नोटमध्ये आणि यांची टोटल बेरीज ही 75 येते. बघा 75 ला 7 ने भाग दिला असता बाकी ही 5 उरते. आणि 5 नंबरचा वार तर कोणता आहे? तर 5 नंबरचा वार हा शुक्रवार आहे, म्हणून याचं उत्तर आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी आठवड्याचा वार हा शुक्रवार होता. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेटत राहा. धन्यवाद.